हाय हॅलो नमस्कार, मी पूजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करत आहे। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की मी ग्रुप डी मी एक हाऊसवाईफ असून आणि एक मदर असून मी कशी ग्रुप डी एक्झाम क्लिअर केली। आणि व्हिडिओ पूर्ण नक्की पहा, कारण मी माझ्या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तुम्हाला की माझा स्कोर किती आहे ते ठीक बघा। तर मित्रांनो, मी सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगू इच्छिते की ग्रुप डी हे एक्झाम 100 मार्काची असते। म्हणजे याच्यामध्ये CBT 1 असते आणि दुसरी स्टेज म्हणजे आपली PET एक्झाम असते। तर PET एक्झाममध्ये काय, तर मुलांसाठी मेलसाठी वेगळं आणि फिमेलसाठी वेगळं। तर मेलसाठी आहे 35 किलो 2 मिनिटामध्ये 100 मीटर चालायचं आहे आणि मुलींसाठी 100 मीटर 2 मिनिटामध्ये 20 kg घेऊन चालायचं आहे। आणि त्यामध्ये कसं आहे की एकदा तुम्ही उचललं आणि ते सेन्सर लाईन तुम्ही समोर म्हणजे क्रॉस केली की त्याच्यानंतर तुम्ही ते 20 kg किंवा 35 kg तुम्ही खाली नाही ठेवू शकत। म्हणजे तुम्हाला एकंदरीत पूर्णपणे या टोकाचा त्या टोकापर्यंत पूर्ण ठेवावं लागतं, तेव्हाच कुठे तुम्ही क्वालिफाय होता। आणि समजा जर तुम्ही त्याच्यामध्ये डिस्क्वालिफाईड झालं तर त्यानंतर तुम्हाला रनिंग म्हणजे त्यानंतर त्याचा दुसरा इव्हेंट असतो तो म्हणजे रनिंगसाठी तुम्ही एलिजिबल नसता। तर वेट लिफ्टिंग पण खूप महत्त्वाचं आहे। पण त्याच्या अगोदर आपण CBT काय असते आणि तो किती मार्काचा पेपर असते आणि त्यामध्ये पण सेक्शन वाईज असतो का, आणि सेक्शन वाईज जर असला तर मॅथ्स किती मार्काला येतो, सायन्स किती मार्काला येतं आणि रिझनिंग किती मार्काला येतं हे सविस्तररित्या आपण बघणार आहोत। ठीक आहे मित्रांनो, तर मी कशी प्रिपरेशन केली आहे ॲज अ हाऊसवाईफ आणि एक मदर असून मी कशी प्रिपरेशन केली हे सगळं तुमचं सविस्तरपणे सांगणार आहे। सांगण्याचं कारण हेच की माझ्यासारख्या बऱ्याच मुलं जे जॉब करून प्रिपरेशन करत आहे, म्हणजे प्रिपरेशन ज्यांना करायची इच्छा आहे किंवा मग जे हाऊसवाईफ आहे त्यांना सुद्धा प्रिपरेशन करण्याची इच्छा आहे, म्हणजे जे दुसरीकडे दुसरं वर्कसुद्धा करत असेल आणि त्यांना म्हणजे तेवढा वेळ नसेल तरी पण थोडा वेळ त्यांना जॉब गव्हर्नमेंट जॉबवर लागायचं आहे। आणि त्यासाठी कमी वेळेत कसं इफेक्टिव्ह म्हणजे तुम्ही चांगला अभ्यास करून कसं नोकरीवर लागू शकता किंवा एक्झाम तुम्ही कशी क्रॅक करू शकता त्यासाठीच हा मी व्हिडिओ बनवलेला आहे। ठीक आहे मित्रांनो, मी 2024ला जी ॲड आली होती ती एक्झाम आता सध्या म्हणजे 2025 मध्ये दिली आहे, त्याबाबत मी तुम्हाला सांगणार आहे। तर ग्रुप डीचा पेपर हा 100 मार्काचा असतो आणि 1/3 निगेटिव्ह मार्किंग असते। ठीक आहे, तर त्याच्यामध्ये मॅथ्स, रिझनिंग, सायन्स आणि GK असतं। अगोदर काय होतं, जेव्हा मी 2021ला म्हणजे फॉर्म भरला होता पण म्हणजे थोडं मेडिकल इश्यू असल्यामुळे मी ते एक्झाम देऊ नाही शकली, तर तेव्हा होतं ते GS जे 20 मार्काचं GS आणि सोबतच त्यामध्ये करंट अफेअर्ससुद्धा होतं। म्हणजे GS मध्ये काय, त्याच्यामध्ये भूगोल येईल, इतिहास येईल आणि अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि करंट अफेअर हे सगळं मिळून 20 मार्काचं येत होतं। ठीक आहे मित्रांनो, आणि आता पण यामध्ये आता 2025 मध्ये जो पेपर आला ग्रुप डीचा त्यामध्ये त्यांनी पूर्ण GS त्यांनी कॅन्सल केलं आणि फक्त काय तर 20 मार्काचं पूर्ण करंट अफेअर दिलं आहे मित्रांनो। ठीक आहे, तर आता म्हणजे GS तुम्हाला अजून त्यांनी सोपं केलं आहे, अर्थात कसं की तुम्हाला भूगोल पण वाचावं नाही लागत आहे, पॉलिटी पण नाही आणि भूगोल नाही, इतिहास नाही, अर्थशास्त्र नाही। ठीक आहे, तुम्हाला फक्त करंट अफेअर आणि करंट अफेअर तरी काय 1 वर्षाचे केले तरी ते तुमच्यासाठी पुरेसे आहे। ठीक आहे मित्रांनो, आणि 25 मार्काचं 100 पैकी 25 मार्काचं मॅथ्स येतं आणि 30 मार्काचं रिझनिंग, सायन्स येते 25 मार्काला। तर तुम्ही म्हणाल की आता सध्या कट ऑफ तर खूप हाय जातो सध्या तरी, म्हणजे तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल तर 75च्या दरम्यान, आणि तुम्ही जर ओपन कॅटेगरीमधून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला 75च्या लागतेच मित्रांनो फायनल सिलेक्शनसाठी। ठीक आहे, या एक्झाममध्ये ग्रुप डी एक्झाममध्ये 1/3 निगेटिव्ह मार्किंग असते। आता बऱ्याच जणांना माहिती नाही की हे निगेटिव्ह मार्किंग म्हणजे काय। ठीक आहे, तर आपण एक एक्झाम्पल घेतो, मी तुम्हाला स्क्रीनवर इकडे लावून पण देईल।
ठीक आहे, एक्झाम्पलसाठी. तर इथे आपण 100 पैकी 100 मार्काचा पेपर आपण सॉल्व केला आहे आणि 100 पैकी समजा आपले 70 करेक्ट झाले आणि 30 रॉंग झाले. ठीक आहे, 30 रॉंग झाले. तर या 30 मार्कामध्ये आता 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे. तर आपण किती रॉंग सॉल्व केले, तर 30 क्वेश्चन आपण रॉंग केले. ठीक आहे, तर त्याला भागेला 1/3 असेल तर भागेला 3 करायचं आहे इथे आपल्याला. म्हणजे किती, 30 भागेला आपल्याला 3 करायचं आहे, म्हणजे किती येईल, 10. ठीक आहे, तर म्हणजे जे आपण 100 पैकी जे आपले 70 करेक्ट होते, त्या 70 मार्कामधून आपले हे 10 मार्क्स तिथे वजा होणार आहे. ठीक आहे, म्हणजे हे थर्ड निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे थोडं म्हणजे तुमचा स्कोर आपण खूप सॉल्व करायला गेलो आणि तुमचे जर रॉंग झाले तर तुम्ही खूप जास्त मार्क भेटेल या अपेक्षेने राहता आणि रॉंग जर झाले तर तुम्ही एकदम कमीमध्ये येतात. तर 1/3 हे निगेटिव्ह मार्किंग म्हणजे जास्तच आहे, कारण की अदर SSC मध्ये 1/4 आहे. ठीक आहे, म्हणजे तिथे कसं 4 रॉंग झाले तर तुमचा 1 मार्क कटेल अशा अर्थाने. ठीक आहे, तर इथे सायन्स किती मार्काला येतं, तर 20 मार्काला येतं. आणि आता जर तुम्हाला सिलेक्शन नक्की घ्यायचं आहे, 25 मार्काचं इथे सायन्स येतं आणि तुम्हाला जर आता इथे तुम्हाला सिलेक्शन घ्यायचं आहे तर तुम्हाला मॅक्झिमम 22 ते 23 करेक्ट करणंच आहे, त्याशिवाय तुमचं सिलेक्शन नाही मित्रांनो. ठीक आहे, आणि सायन्स तुम्हाला वाटत तुम्ही जर BA वगैरे म्हणजे तुमचं BA असेल किंवा BCom असेल, तुम्ही म्हणजे सायन्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी नसाल तर तुम्हाला म्हणजे खूप काही मी माझे फ्रेंड सर्कलमध्ये बघते की त्यांचं BA बॅकग्राऊंड असल्यामुळे ते इथे जास्त सायन्सला वेटेज आहे, तर ती अगोदरच भितात आणि म्हणतात म्हणजे फॉर्म नाही भरत ते. पण तसं नाही, कारण की हा फॉर्म जो आहे हा 10वी बेसवरच आहे आणि इथे 10वी NCERTच फॉलो केले जाते. त्याच्यामुळे इथे म्हणजे भिण्याचं काही कारण नाही. 10वीपर्यंत तुम्हाला म्हणजे मी सांगते तुम्हाला, जर तुम्ही म्हणजे ठीक आहे 5वी ते 10वीपर्यंतची NCERT पूर्ण वाचली तर तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल आणि याच NCERT मधून तुम्ही बघाल की क्वेश्चन येतात. आणि अजून तुमचे काही क्वेश्चन असतील की रिपीटेड होतात का, तर हो होतात, रिपीटर होतात. ते मी तुम्हाला समोर सांगणारच आहे, रिपीटेड होतात. आणि तुम्ही म्हणाल की आता सायन्सचा अभ्यास कसा करायचा. ठीक आहे, तर सायन्सचा अभ्यास कसा करायचा मित्रांनो, मी कोणत्या सरांना फॉलो केलं होतं, मी केलं होतं सायन्स मॅग्नेट या सरांना. मी 2021 पासून माझी प्रिपरेशन खरं तर स्टार्ट केली होती. तर त्या कोरोना काळामध्ये बरेचसे टीचर्स ज्यांचे म्हणजे ऑफलाईन क्लासेस सुरू नसल्यामुळे त्यांनी सगळे क्लासेस ऑनलाईन त्यांनी सगळे फ्री केले होते, कारण की त्यांना ऑफलाईन बॅच नव्हत्या घेता येत. त्यामुळे त्यांनी सगळ्यांनी आपापल्या म्हणजे बऱ्याच चांगल्या नामांकित सरांनी यूट्यूबवर फ्री शिकवलं होतं, कारण की ते 2019ला जे वॅकन्सी निघाली होती त्याचे फॉर्म पडले होते, तर ते एक्झाम अपकमिंग होतीच. त्याच्यामुळे त्यांनी 2021मध्ये त्यांनी सगळे क्लासेस स्टार्ट केले होते, ते मी केले होते मित्रांनो. आणि असं नाही की मी बरेच विद्यार्थी बघितले आहे की व्हिडिओ बघतात आणि म्हणतात की हा माझं कन्सेप्ट क्लिअर झाला आहे, आणि पण तसं नाही. कसं आहे, आपण काल काय जेवलो तेच आपल्याला आठवत नाही, तर हा तर अभ्यासक्रम आहे. ठीक आहे, तर त्यासाठी आपल्याला काय तर प्रॉपर नोट्स बनवावं लागेल. आणि तुम्ही अभ्यास करायचा तर कसा, PYQच्या आधारावर, की मागल्या वर्षी काय आलं होतं, कसं आलं होतं, या टॉपिकवर काय विचारतात. जसं तुम्ही बघाल की याच्या अगोदर त्यांनी मागच्या NCERT मध्ये स्केलेटल सिस्टीम आहे, म्हणजे काय स्केलेटल सिस्टीम आहे ते त्यांनी वर्ज केली होती. पण यावर्षी त्यांनी नवीन NCERT ॲड केली, तर त्यांनी म्हणजे स्केलेटल सिस्टीमवर त्यांनी आता 2025ची जे म्हणजे आता सध्या एक्झाम सुरू आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्केलेटल सिस्टीम बाबत म्हणजे बरेचसे त्यांनी क्वेश्चन सायन्समध्ये त्यांनी दिले आहे. तर आपल्याला काय फॉलो करायचं आहे, जी लेटेस्ट NCERT आहे ते फॉलो करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो.
तसंच आणि मी अजून घेतली होती सारांश NCERTची जी बुक्स घेतली होती ती पण मी वाचली आणि सोबत म्हणजे मी नोट्स काढल्या होत्या. सरांचं कसं आहे की ते प्रॉपर एक चॅप्टर घेतात, चॅप्टरमध्ये तुम्हाला सगळं सविस्तरपणे समजून सांगतात आणि त्याच्यासोबतच पेपर म्हणजे पूर्ण आपला एक चॅप्टर झाला की त्याच्या PYQs वगैरे घेतात आपल्याला. त्यामुळे आपली PYQची पण प्रॅक्टिस होते आणि आपले कन्सेप्ट पण क्लिअर होते. आणि काय आहे मित्रांनो, आपल्याला जेव्हा आपण लिहितो, ठीक आहे, आपण ऐकतो, ठीक आहे, पण जेव्हा लिहितो आपल्याला म्हणजे डोळे पण काम करतात आणि हात पण काम करतो. तर ते आपल्या माइंडमध्ये ते बरेच काळ राहते. त्याच्यामुळे आपण लिहिलेल्या नोट्स आपल्याला जशा समजू येईल आपल्या सोप्या भाषेत आपण लिहू पण शकतो आणि आपल्याला ते रिव्हिजन करण्यासाठी मदत पण होते. त्यासाठी आपली स्वतःची नोट्स काढणे आणि ते खूप महत्त्वाचं आहे. तर मी ज्या नोट्स काढल्या होत्या ते बघा, मी तुम्हाला दाखवते की तुम्हालाही वाटेल की खरंच हिने बनवल्या होत्या का. तर थांबा तुम्हाला दाखवते. हे बघा, ठीक आहे, म्हणजे उलटच दिसत असेल बहुतेक. थांबा मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते. बघ, ठीक आहे मित्रांनो. तर अशा मी त्या नोट्स काढल्या होत्या, ठीक आहे. आणि त्या नोट्स काढून नाही म्हणजे तसं तर आपल्याला जिकडे तुम्ही कोणत्याही सरांचे क्लास केले तर तुम्हाला टेलिग्रामवर फ्रीमध्ये तुम्हाला काय त्याच्या ज्या PDF आहे तर त्या तुम्हाला म्हणजे सहजासहजी मिळतं. पण आता तुम्ही सध्याच तुम्ही जर तुमचा मोबाईल चेक केला तर आणि तुम्ही अभ्यास करत असाल तर तुम्ही बघा की तुम्ही किती डाउनलोड केले आहे PDF आणि त्या डाउनलोड केलेला PDF तुम्ही किती वाचता. तर तुम्हाला तर माहीत आहे की कोणी काही म्हणजे खूप कमी स्टुडंट की तुम्ही PDF वगैरे वाचता आणि PDF वगैरे वाचता. खूप म्हणजे बोटावर मोजण्यासारखे विद्यार्थी आहे की जे PDF मोजून एक्झाम क्लिअर करेल, पण तसं नाही. हे बुक आपल्या म्हणजे आपला अभ्यास करायचा प्रयत्न केला, पण त्यापेक्षा मला हिंदी बरं पडलं. तर आता तुम्ही म्हणाल की हिंदी म्हणजे तुम्ही जर मराठी बॅकग्राऊंडचे असाल आणि तुम्ही म्हणाल की हिंदीमध्ये जर तुम्ही शिकायचं म्हटलं तर तुम्हाला खूप काही असा फरक पडेल का. तर नाही, खूप सोपी आहे. कारण की मी जेव्हा सगळ्यात अगोदर काही मॅथ्सचे टॉपिक वगैरे वाचले तर ते तुम्हाला थोडं म्हणजे जेव्हा तुम्ही नोट्स लिहिता किंवा मग म्हणजे व्हिडिओ बघता, आता मूवी बघता तुम्ही, तर तुम्हाला तुम्ही हिंदी जरी नसेल बघत तर तुम्हाला समजते. तशाचप्रमाणे हे आहे थोडं म्हणजे मॅथ्समध्ये तर काही नाही, जसं अधिकला योग वगैरे ते म्हणजे खूप कॉमन आहे. ते तुम्हाला समजून म्हणजे जसे तुम्हाला म्हणजे हार्डली तुम्हाला 20-25 दिवस थोडेसे समजायला थोडं कठीण जाईल, पण तुम्ही मनावर घेतलं आणि जर अभ्यास केला तर तुम्हाला म्हणजे ते सगळं समजू येईल. आता तुम्ही म्हणाल की मराठीतून का नाही, तर मराठीतून का नाही म्हणजे त्यासाठी की याच्यासाठी जे म्हणजे तुम्हाला पुस्तक लागतात किंवा म्हणजे जे सर तुम्हाला म्हणजे जे गाईड करणारे रेल्वेसाठी नामांकित जे सर आहे ज्यांच्याकडे चांगला कंटेंट आहे, जे रेल्वेसाठी जे चांगले टीचर्स आहे, शिक्षक वर्ग आहे, तो बऱ्यापैकी हिंदी किंवा इंग्लिशमध्येच म्हणजे हे चांगले शिकवतात. त्यापेक्षा म्हणजे तुम्ही जर मराठीकडे वळाल तर तसा तो कंटेंट पण नाही त्यांच्याकडे आणि आता नाही आहे. आणि मराठीमध्ये तेवढे दर्जेदार पुस्तकं पण अवेलेबल नाही. त्यासाठी आपल्याला हिंदी ॲडॉप्ट करावं लागेल आणि त्यामधून शिकावंच लागेल. तर मी सायन्ससाठी नीरज सरला फॉलो केलं होतं आणि मॅथ्स म्हणाल तर मी अगोदरपासूनच साहिल सरांना, साहिल खंडेलवाल म्हणून आहे त्यांचं चॅनल, अगोदर ते वेगळ्या प्लॅटफॉर्मवर शिकवत होते, ते स्टडीवर प्लॅटफॉर्म जो होता तिथे शिकवत होते आणि त्यानंतर मग त्यांनी आता स्वतःचं चॅनल ओपन केलं आहे. तर त्यांचं पण तेच की त्यांनी म्हणजे मी जेव्हा अभ्यास सुरू केला होता तेव्हा त्यांनी म्हणजे बरेच
जे NTPC होती 2021मध्ये, NTPC होती, ग्रुप डी होती, त्यासाठी त्यांनी फ्री क्लासेस त्यांनी यूट्यूबवर स्टार्ट केले होते. तर मी तेच मग त्यांच्याकडूनच शिकली. मला असं म्हणजे की तुम्ही म्हणाल की हिला आता चांगले मार्क्स आहे तर हिला म्हणजे मॅथ्स बऱ्यापैकी जमत असेल, तर तसं नाही मित्रांनो. मला 10वीपर्यंत तेवढं मॅथ्स नव्हतं जमत. आणि जसं इंजिनिअरिंगमध्ये पण मॅथ्स असतं, पण ते इंजिनिअरिंगमधलं सायन्स आता तिथे जर इंटिग्रेशन वगैरे असतं, असं बरं काही म्हणजे बऱ्यापैकी हार्ड टॉपिक असतात, तर ते इथे नाही. इथे फक्त काही टक्केवारी, लाभ आणि हानी असे काही टॉपिक असतात, सरलीकरण वगैरे हे टॉपिक असतात इथे. तर हे पण खूप सोपी आहे. जर तुम्हाला अगोदर जर तुम्हाला मॅथ्स नसेल समजत किंवा तुम्ही मॅथमध्ये वीक आहे, तर सगळ्यात अगोदर तुम्ही काय करायचं आहे, 25पर्यंत तुम्ही सगळे पाढे जे आहे ते तुम्हाला पाठ असायला हवे. आणि 1 ते 40पर्यंत तुम्हाला वर्ग पण पाठ हवे. नाही 40पर्यंत झाले तर तुम्ही 30पर्यंत वर्ग पाठ करा. आणि क्यूब जसे काय म्हणते घन, तर 1 ते 20पर्यंतचे तुम्ही घन पाठ करा. असा म्हणजे स्टेप बाय स्टेप, ठीक आहे. तर आणि आपण जेव्हा अभ्यास करतो तर आपण नोकरीला लागणे म्हणजे काय फॉर्म भरणे आणि एक्झाम देणे नाही आहे मित्रांनो. त्याच्या म्हणजे सगळ्या जशा तुम्ही म्हणजे जसं आपण एक्झाम्पल घेऊ की जसं आपण आज झाड लावलं तर लगेच त्याला उद्या फळ येईल का, नाही. त्याला काय करायला लागेल म्हणजे विशेष कालावधी लागतो. तसंच आपल्या एक्झामचं आहे. म्हणजे जसं तुम्ही झाडाला पाणी द्याल तसं इथे आहे की जे तुम्ही नवीन नवीन शिकत जाल, वारंवार रिव्हिजन करत जाल, तसा तुमचा म्हणजे जे एक एक पायरी तुम्ही सामोर जात असता, ठीक आहे. तुम्ही सामोर जात असता. आणि यामध्ये काय आता बरेचसे जसं मागच्या NCERTमध्ये तुम्ही बघाल की काही जसं आता त्यांनी काय संसाधनों में सुधार, आता हा त्यांनी यावर्षी नवीन टॉपिक दिला होता. तर 2021मध्ये जो म्हणजे जे पेपर झाले त्यामध्ये हा टॉपिक नव्हता, पण त्यांनी आता 2025मध्ये जो एक्झाम झाला त्याच्यामध्ये ॲड केला आहे. तर तेच तुम्हाला अपडेटेड राहावं लागते इथे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सिलॅबस, ठीक आहे. तुम्हाला कोणतीही एक्झाम पास करायची असेल तर तुम्ही अभ्यास तर तो नंतरचा झाला, सगळ्यात पहिले तुम्हाला माहिती असलं पाहिजे तो म्हणजे सिलॅबस. तर तुम्हाला बिलकुल म्हणजे अर्ध्या रात्री जरी उठवलं आणि विचारलं की सांग मॅथ्समध्ये कोणते कोणते टॉपिक आहेत, ते सुद्धा आले पाहिजे, रिझनिंगमध्ये आणि सायन्समध्ये पण. कारण की इथे आता असं नाही की म्हणजे 2000 अगोदर काय होत होतं की कमी कट ऑफ लागत होता. जसं 2021मध्ये कट ऑफ 100 पैकी 52 कट ऑफ लागला मुंबई झोनचा SC कास्टमध्ये. तर आता बरेचसे विद्यार्थी तेव्हा काय म्हणजे तुक्के जरी लावले तरी ते पास झाले, म्हणजे लक बाय चान्स लागून गेले. पण तसं नाही मित्रांनो, कारण की आता बराच म्हणजे एक्झाममध्ये पण बराच फरक आहे. तुम्ही बघाल की अगोदर तेवढं ग्रुप डी एक्झाम म्हणजे सोपी नाहीच आहे ही एक्झाम, बऱ्यापैकी आहे. आणि असंही नाही की म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये तुम्ही असं पण नाही म्हणू शकत की इथे तुम्ही म्हणजे हा बऱ्याच विद्यार्थ्यांना गैरसमज आहे की ते हुशार विद्यार्थीच या एक्झामला म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झामला स्पर्धा परीक्षेला पास करतात. तर तसं नाही मित्रांनो. कन्सिस्टन्सी म्हणजे जो मेहनती विद्यार्थी आहे, जो म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे असं आहे. आता नुकताच STIचा रिझल्ट लागला आहे. तिथे माझ्या एका दादानी 10 वर्ष अभ्यास केला आहे मित्रांनो. त्याच्यानंतर त्याचं सिलेक्शन STIमध्ये झालं आहे. तर हे पण असंच आहे की तुम्ही म्हणजे 2-4 महिने अभ्यास केला आणि तुम्हाला लगेच रिझल्ट, म्हणजे 6 महिने अभ्यास केला आणि लगेच रिझल्ट, तर तसं नाही आहे. त्या बऱ्याच म्हणजे पायऱ्या आहे, त्याला तुम्हाला फॉलोच करावं लागेल. अगोदर तुम्हाला सिलॅबस माहिती करून घ्यावं लागेल. तो सिलॅबस झाल्यानंतर तुम्हाला तो सिलॅबस पूर्णपणे कंप्लीट करावा लागेल आणि त्यानंतर रिव्हिजन आणि त्यानंतर तुम्हाला त्या मॉक टेस्ट लावायला लागणार आहे. तर मॉक टेस्ट कशासाठी, ठीक आहे. तर तुम्ही मॉक टेस्टमध्ये इथे काय आहे की इथे 100 मार्कासाठी पेपर असतो, पण किती मिनिटात, 90 मिनिटात. तर जेव्हा तुम्ही आणि इथे ऑनलाईन एक्झाम होते, हे कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे ही. तर तुम्ही बघाल की जसं 1.5 तासामध्ये 100 क्वेश्चन सॉल्व कर, म्हणजे सरासरी पकडाल तर म्हणजे सरासरी पकडाल तर एक क्वेश्चन 1 मिनिटाला.
ठीक आहे. तर ह्या मॉक टेस्टनी काय होतं की तुम्हाला म्हणजे ते टाईम मॅनेजमेंट हे तुम्हाला शिका. आता मी मागे म्हणजे टेस्ट देण्याच्या अगोदर काय आहे की तुम्ही अचानक जर पेपर केला, जर तुम्हाला सी जरी टिक करायचं असेल तर ते चूक म्हणजे तुमच्या सिली मिस्टेकसुद्धा टेस्ट नाही दिल्या तर तुमच्या सिली मिस्टेक होतात हे माझं नक्की आहे. कारण की मी जेव्हा अगोदर मॉक टेस्ट देत होती तेव्हा माझ्याकडून खूप साऱ्या सिली मिस्टेक, कधी कधी म्हणजे क्वेश्चन आपण वाचतो पण म्हणजे कधी कधी क्वेश्चन वाचताना सुद्धा आपल्याकडून आपलं काय होते चूक होते. तर ते काय आहे की जेव्हा तुम्ही टेस्ट देता तर ते सगळ्या गोष्टी म्हणजे कमी होत जातात, तुमच्या चुका जे आहे ते कमी होत जातात. आणि तुम्ही टाईम मॅनेजमेंट किंवा मग तुम्ही जे ऑप्शन असतात त्या ऑप्शनला घेऊन तुम्ही कसं सॉल्व्ह करून ऑप्शन इलिमिनेशन वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही त्या टेस्टमधून शिकत असतात. ठीक आहे मित्रांनो, आजचा व्हिडिओ छोटाच करते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे ते सांगा आणि प्लीज म्हणजे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.